संयुक्त कृती समितीचा हल्ला बोल 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 बोल कामगारा हल्ला बोल कामगारा हल्ला बोल मजदूरा हल्ला बोल मजदूरा हल्ला बोल पकड़ लेके हल्ला बोल पकड़ लेके हल्ला बोल पकड़ लेके हल्ला बोल अरे केस्टर लेके हल्ला बोल केस्टर लेके हल्ला बोल अरे बोल मजदूरा हल्ला बोल अरे बोल कामगारांचा विजय असो आउटसोर्सिंग कंत्राटी कामगारांचा विजय असो आवाज क्रांति की आवाज़ में आपका स्वागत है। आज हम वर्धा एरिया में आए हैं और वर्धा एरिया में जो सर्कल ऑफिस है एमएससीबी का उस आज राज्य स्तरीय आंदोलन है और तो जानते हैं सभी का मतलब यहाँ पे सभी लोग जो है वो धरना प्रदर्शन दे रहे हैं। किस बात के लिए वो ये धरना प्रदर्शन दे रहे हैं इसलिए हम इनसे पूछते हैं। सर आपका नाम बताइए। नमस्कार, मी सुधीर अशोकराव चिसघाटे, महाराष्ट्र बाह्यस्त्रोत वीज कंत्राटी कामगार संघटनेचा अध्यक्ष झोनल अध्यक्ष। आमची जे आता राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे, गेल्या 9 तारखेपासून आम्ही हा राज्यव्यापी आंदोलन सुरू केलं आहे। आमचे 5 टप्पे सुरळीत आम्ही पार पाडले। आमच्या ज्या प्रलंबित मागण्या होत्या त्या अजूनही कोणी दखल न घेतल्यामुळे आम्हाला आज 5 तारखेपासून बेमुदत काम बंद आंदोलनासाठी इथं बसावं लागलं। तरी माझी आत्ता प्रशासनाकडे आणि तिन्ही कंपनीच्या अध्यक्षांकडे एवढीच नम्र विनंती आहे की ज्या आमच्या प्रलंबित मागण्या आहे त्या पूर्ण करण्यासाठी आमची बैठक लवकरात लवकर लावावी। मी तुम्हाला काय तुमच्या मागण्या आहेत? तर पहिली मागणी आमची आहे की सर्वात महत्त्वाची टोटल 17 मागण्या आहे, त्यातली पहिली मागणी म्हणजे आमच्या पगारात 30% वाढ बेसिकमध्ये। दुसरी मागणी आमची अशी आहे की 60 वर्षापर्यंत आमचं कामाची हमी आणि LMR पद्धत सुरू करण्याची आमची रिक्वेस्ट आहे, जेणेकरून आमच्या ज्या पोरांचे वय वाढलेले आहे, गेल्या 16-17 वर्षापासून आम्ही पोरं काम करतो आहे महाराज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये, त्यांच्या वयाचा थोडासा विचार करून आम्हाला याच्यात सामावण्यासाठी किंवा ज्या काही इक्विपमेंट निघतील त्याच्यात आम्हाला प्राधान्य मिळावं म्हणून LMR पद्धत सुरू करावी अशी आमची मागणी होती। अशा अजूनही काही मागण्या आहे, त्यांचा विचार आम्हाला करावा याच्यासाठी आम्ही राज्यव्यापी आंदोलन सुरू केलेलं आहे। साधे तुम्ही पाहू शकता की मोठ्या संख्येने या ठिकाणी जे कंत्राटी कामगार आहेत हे इथे उपस्थित आहेत आणि यांनी असं म्हटलं आहे की जर का आमच्या मागण्या जर पूर्ण झाल्या नाहीत तर आम्ही संपूर्ण समजा जो आता या 5 तारखेचा जो काम बंद आंदोलन आहे तर असे अनेक समजा इथे कामगार आहेत, त्या कामगारांशी आपण चर्चा करूया। सर आपलं नाव सांगा। माझं नाव प्रसन्नजीत भगत आणि मी संयुक्त कृती समितीचा सदस्य। राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि हे आंदोलन आपण 9 तारखेपासून कंटिन्यू करत आहे आपण हे आंदोलन। पण शासन आणि प्रशासनानं अद्यापही कुठल्याही प्रकारचा म्हणजे आपण असं म्हणू शकतो कुठल्याही प्रकारची असर यांच्यावर झालेला नाही। त्यामुळं आम्हाला नाईलाज असतो बेमुदत कामबंद आंदोलनापर्यंत आम्हाला हे आमच्या आंदोलनाचा टप्पा घेऊन पोहोचलेला आहे आणि ह्यामुळे नक्कीच वर्धा जिल्ह्यातील आपल्या सामान्य नागरिक तसेच शेतकऱ्यांना याचा खूप वाईट परिणाम होऊन राहिलेला आहे। आमच्या प्रमुख मागण्या ज्यापैकी वयाच्या 60 वर्षापर्यंत रोजगार आणि त्यानंतर आमच्या बेसिकमध्ये 30% पगारवाढ आणि मेडिक्लेम योजना, मृत कामगाराच्या वारसांना 15 लाख रुपये आणि मेडिक्लेम योजना लागू करण्यात यावी अशा आमच्या काही प्रमुख मागण्या आहेत। आणि शासन तुमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो शासन आणि प्रशासन खरंच गेंड्याच्या कातडीचं आहे। आमच्या एका भावाचा नागपूरला आंदोलन काळामध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे, तरीसुद्धा शासन प्रशासनाकडे कुठल्या ह्या गोष्टीकडे स्पेशल दुर्लक्ष करत आहे। तरी आम्ही सर्वांची मागणी आमची तुमच्या चॅनलच्या माध्यमातून की लवकरात लवकर आमच्या मागणीचा तोडगा काढावा व कामगारांना न्याय मिळवून द्यावा हीच विनंती। हे जे आंदोलन आहे हे आंदोलन फक्त म्हणजे राज्यव्यापी आंदोलन म्हटलं जातं, पण हे आंदोलन फक्त वर्धेमध्येच आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे? सदर आंदोलन महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये सुरू आहे आणि खूप हजारोच्या संख्येने शेकडोच्या संख्येने कामगार रस्त्यावर उतरले आहे, काम बंद आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहे। संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन सुरू आहे।
तुम्ही हे जे आंदोलन संप पुकारलेलं आहे याच्यामध्ये तुम्हाला वाटत नाही का सुद्धा की तुम्ही संपूर्ण जे लोक आहेत तुम्ही हे इथं आंदोलन करताय पण तुम्ही शासनाचं समजा म्हणजे नुकसान करताय म्हणून आरोप आहे तुमच्यावरती लोकांचा शासनाचा. शासन आमच्यावर आरोप लावतीलच, पण आम्ही हे आरोप साफ फेटाळून लावत आहे. आम्ही हे शासनाचं कुठल्याच प्रकारचं नुकसान करत नाही. आम्ही फक्त आमच्या न्याय आणि हक्क मागणीकरिता आम्ही आंदोलन करत आहे. यांनी आम्हाला चर्चेसाठी बोलवावे, केंद्रीय कार्यकारिणीला कृती समितीला चर्चेसाठी बोलवावे व याच्यातून तोडगा काढावा. आमची कुठल्याच कामगारांना असं वाटत नाही की आम्ही शासनाचं नुकसान केलं पाहिजे, कारण यामधून नुकसान आमचंही आहे. कारण कामगारांना कमीत कमी फक्त 500 रुपये रोज मिळतो. आपण जर हिशोब काढला तर आज प्रत्येक कामगार हा गरीब कामगार आहे. यांचं 500 रुपये नुकसानमध्ये यांचं भरपूर नुकसान होत आहे. धन्यवाद. कामगार एकजुटीचा कृती समिती जिंदाबाद, कृती समिती जिंदाबाद. असे कसे देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही, असे कसे देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही. काम सन्मान वेतन मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे. सन्मान काम सन्मान वेतन मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे. रोजगार शाश्वत मिळालंच पाहिजे, रोजगार शाश्वत मिळालंच पाहिजे. कामगार एकजुटीचा, कामगार एकजुटीचा. हम सब एक है, हम सब एक है. कृती समितीचा, कृती समितीचा. साथियों, मोठ्या संख्येने या कंत्राटी कामगारांचा रोष आहे आणि याच्यामुळं संपूर्ण हा जो महावितरण आणि महापारेषण आणि जनरेशनच्या हे सर्व कंत्राटी कामगार यांनी जो आंदोलन पुकारलेलं आहे, संप पुकारलेला आहे, त्याच्यामुळं जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हा अंधारामध्ये जाऊ शकतो आहे. आम्ही तुम्हाला पलपाची खबर देऊ. धन्यवाद. संयुक्त कृती समितीचा